नाही, तुम्हाला मी सांगतो की आता राजकीय प्रवृत्त्या खूपच रसातळाला गेलेल्या आहेत. काही एलिमेंट्स राज ठाकरे सारखे अत्यंत गलिच्छ राजकारण करतात. सेपरेटिस्ट सारखे हे विचार आहेत. माझं तर थेट म्हणणं आहे की हे सेपरेटिस्ट विचार आहेत आणि हे लोक जे गरीब श्रीमंत जसं म्हणालो मी, त्याच प्रकारे जसं लोकसभेला सगळ्यांनी ओरड केली होती आणि सांगितलं होतं संविधान खतरे में है, त्याच प्रकारे एक नवीन नरेटिव्ह तयार करण्यात आला, भाषा खतरे में है. कारण गल्लीच्या निवडणुका आलेल्या आहेत. ह्या दिल्लीच्यामध्ये किंवा विधानसभेमध्ये शिल्लक नसलेले राज ठाकरे किंवा पासांगाला नसलेले राज ठाकरे किंवा बियाला नसलेले राज ठाकरे हे आता वळवळ 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 करत आहेत. आणि ही वळवळी आहे ना, तुम्हाला सांगतो, ही म्हणजे फार प्रदीर्घ काळ टिकणारी वळवळी नाही. कारण ही कोणत्या तरी कष्टकऱ्यांवर, ही तुम्हाला सांगतो आमच्या शेतमजुराच्या भाषेमध्ये सांगायचं आलं तर ज्या प्रकारे इघीन येत आहे, तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे ज्यावेळेस शेती फुललेली असते त्यावेळेस जसं ज्या प्रकारे ज्याला म्हणतो रोग येतो, तशा प्रकारे राज ठाकरेच्या विचाराच्या रोगाला थांबवणं, महाराष्ट्राचं लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम कुठंतरी थांबावं, म्हणजे व्यवस्थित राहावं, ह्याच्याकरिता सरकारने निर्णय घेतलेला आहे.